कोकणचा साज संगमेश्वरी बाज आजचा 600वा प्रयोग या ठिकाणी संगमेश्वर नगरीत पार पडतोय आणि या कार्यक्रमात उद्घाटन करतायत ते आपल्या संगमेश्वरी रत्नागिरी जिल्ह्याचे रत्न प्रभाकर मोरे साहेब तसेच सर्व मान्यवर या ठिकाणी आमच्या मंडळाचे कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रभाकर मोरे यांचा शालवर श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे। शाल आणि श्रीफळ देऊन प्रभाकर मोरे यांचा नमस्कार। काय तो सगळं बरं आहो ना? जेवण खाऊन आलो आहे काय? शाबास। सुनील सारखा म्हणतो एका शब्दावर पण आपला कोकणातला माणूस एका शब्दातच येतो, दुसरा शब्द लागत नाही। काय समजलं? म्हणजे काय योगायोग आहे। म्हणजे 500वा प्रयोगाला आम्ही होतो, 500वा प्रयोग आणि हा योगायोग 600 हा प्रयोग जो आहे त्या निमित्ताने मी नेमका शूटिंगला आलो आणि आज नेमका 600वा प्रयोग इकडं आयोजित होतोय। काय समजलं? आणि त्या निमित्ताने मला इथे यायला भाग्य भेटलं। मला खूप आवडेल की 700, 800, 900, 1000, 2000 जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी येईन असं मला वाटतंय। काय समजलं? तर फार अभिमान वाटतो आपल्या कोकणातल्या लोकांचा, आपल्या भाषेचा, आपली ही जी समृद्धी, परंपरा, संस्कृती ही ह्या कार्यक्रमातून मांडलेली आहे आणि तिचा प्रसार अख्ख्या महाराष्ट्रात का अख्ख्या भारतात झालेला आहे। आणि आज म्हणजे कदाचित आम्ही जेव्हा ही कोकणातली भाषा मी टी व्हीवर जेव्हा बोलायला लागलो तेव्हा गावाला म्हणायचं काय आपली इकडची भाषा कुठं बोलतोस, त्याला काय पोट भरणार आहे? पण खरं सांगू त्याच भाषेने पोट भरलेलं आहे आमचं। तर आपण कुठल्या गोष्टीला लाजू नये। म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्रामधल्या भाषा प्रख्यात केल्या, मालवणी असेल, मच्छिंद्र कांबळीनी, सातारा, कोल्हापूर, तशी कोकणातली भाषा थोडीशी मागेच पडली होती। फक्त आपली चवीपुरतं आपलं मीठ कसं ठेवतो तशी पिक्चरमध्ये, सिरियलमध्ये दिसायची, पण आज प्रमुख भाषेत ती गणली जाते आणि त्याचं श्रेय आज हे कार्यक्रम बोंद्रे सरांचे फार याच्यात म्हणजे हातभार आहे आणि त्यांनी ही संपूर्ण जी ही टीम आहे आपल्या कार्यक्रमाची आणि अख्ख्या महाराष्ट्रात जे प्रयोग केले, तर मी तर तुम्हाला खोटं नाही वाटत, मी त्या व्हिडिओवर ह्यांचं बरेचसे व्हिडिओ सारखं बघित असतो आणि काय त्यातले शब्द घेऊन मला काय आणखी फेकता येईल काय, पण ह्यांच्यासारखं काय मला फेकता येत नाही। तर पण खूप खूप धन्यवाद। आणि ह्या संपूर्ण कार्यक्रमाला सगळे इथं मान्यवर उपस्थित आहेत, सगळे रसिक प्रेक्षक असेच ह्या सगळ्या कलाकारांच्या पाठीमागे उभे राहा आणि ह्यांचं उत्तम काम होऊन आता मोठ्या प्रमाणात म्हणजे आता सचिन काळे हा हवा योद्धेमध्ये सुद्धा आला होता, अशीच हे कोकणातली सगळी कलावंत सिनेमा सिरियलमध्ये चमकू दे असं देवाचरणी मी प्रार्थना करतो आणि खूप खूप धन्यवाद देतो आणि खूप खूप शुभेच्छा। 700व्या प्रयोगाला सुद्धा येणार आहे, 800ला मी शब्द दिला आहे, फक्त यांनी मला बोलवायला हवं। काय समजलं? तर खूप खूप धन्यवाद। कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, तुम्हाला पण कार्यक्रम बघायची उत्सुकता निर्माण झालेली आहे। काय त्या मी म्हटलं आज वाचेन ह्याच्यातनं पण काय म्हणत नाही। तर आता माझं काय माहिती, आपलं सगळं कोकणमधले माणसे आहेत, थोर मंडळी, अनेक वर्षे 2 पावलं पुढं 2 पावलं मागे ह्याच्यावर करिअर घडलेलं आहे। ह्यांनी आपापल्या उद्योगधंद्यात करिअर घडवलेलं आहे, पण मी असं म्हणतो की माझ्याबरोबर 2 पावलं पुढं 2 पावलं ह्या सगळ्यांनी यावं अशी मी अपेक्षा करतो। काय समजलं? ओके, चला सुरू करूया। जय सुनील।